विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर आता महापालिका निवडणुकांकडे लक्ष लागलंय। महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आता मोठ्या घोषणा केल्या जात आहेत। 132 जागा जिंकणाऱ्या भाजपनं आता मुंबई आणि आसपासच्या महापालिकांच्या निवडणुकांसाठी कंबर कसल्याचं चित्र दिसतंय। केंद्र सरकारनं मुंबईसाठी रेल्वेच्या 3 योजनांना मंजुरी दिली आहे आणि त्यानुसार मुंबईतल्या उपनगरीय लोकल सेवेत 300 नव्या गाड्यांचा समावेश करण्यात येणार आहे। पोर्ट कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी पूर्वांचल ते मुंबईला जोडण्यासाठी नवीन कॉरिडॉर तयार करण्यात येणार। मध्य रेल्वेच्या परळ, एलटीटी, कल्याण आणि पनवेलच्या टर्मिनल्सची क्षमता वाढवण्याचा निर्णयही घेण्यात आलाय। मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनल्सची क्षमता वाढवण्याचाही निर्णय झालाय। भाजपचं महापालिका निवडणुकीत 150 जागांचं लक्ष्य आहे। जोगेश्वरीत नवीन टर्मिनल आणि वसईत नवीन मेगा रेल्वे टर्मिनल करण्यात येणार। मुंबई लोकल ट्रेनच्या संख्येत 300 अतिरिक्त गाड्या देखील जोडल्या जातील। मुंबई लोकल ट्रेनच्या संख्येत 300 अतिरिक्त गाड्या जोडल्या जाणार आणि नाशिकमध्ये रामकाल पथच्या विकासासाठीही 99 कोटींचा निधी तरतूद करण्यात आली आहे।